कटलेट म्हटलं की लगेच डोक्यात काय येतं? तेलकट, वजन वाढणार, डाएट खराब होणार. पण थांबा, जर मी सांगितलं की हा कटलेट तुमच्या शरीराला एनर्जी देतो, वीकनेस कमी करतो आणि क्रेविंग पण शांत करतो तर? होय, आजचा व्हेज चीज कटलेट हा गिल्टी प्लेजर नाही तर स्मार्ट प्लेजर आहे. बटाटा म्हटलं की लोक घाबरतात, पण योग्य प्रमाणात म्हणजे बटाटा इन्स्टंट एनर्जी आहे. बीट म्हणजे ब्लड सर्क्युलेशनसाठी ब्लेसिंग आणि पालक म्हणजे आयर्नचा पॉवर हाऊस. आणि हो, चीज चीज म्हणजे फक्त फॅट नाही तर प्रोटीन आणि कॅल्शियम सुद्धा आहे. फक्त जास्त नाही, योग्य तेवढं घ्यायचं हे लक्षात ठेवा. इन्ग्रेडियंट डिस्क्रिप्शन मध्ये आहेतच. मित्रांनो, दिवसभर काम, स्ट्रेस, वर्कआउटला वेळ नाही, पण संध्याकाळी काहीतरी क्रंची हवंय का? अशा वेळी बाहेरचा बर्गर तुमचा शत्रू आहे, पण हा होममेड व्हेज चीज कटलेट तुमचा मित्र बनू शकतो. राईस फ्लार आणि ब्रेड क्रम्समुळे कटलेट क्रिस्पी होतो आणि मसाले डायजेशनला मदत करतात. म्हणजेच टेस्टी आणि हेल्दी कॉम्बो आहे की नाही? आता हे डीप फ्राय केलं तरी चालेल, शॅलो फ्राय केलं तर अजून बेटर आणि एअर फ्राय केलं तर तुमचं शरीर म्हणेल थँक्यू सो मच. हेल्दी खाणं म्हणजे उकडलेलं आणि बोरिंग असतं, हा नॉनसेन्स आज इथेच संपवूया. भाज्या क्रिएटिव्ह पद्धतीने बनवल्या तर डाएट टिकतो, क्रेविंग कंट्रोल होतात आणि मन पण खुश राहतं. तर पुढच्या वेळी क्रेविंग आल्या की प्रश्न एकच, जंक फूड की स्मार्ट व्हेज चीज कटलेट? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी खाणं हा एक दिवसाचा चॅलेंज नाही, तो लाईफस्टाईल आहे. रोज परफेक्ट असायलाच हवं असं नाही, पण रोज थोडं स्मार्ट असणं नक्कीच जमू शकतं. हा वेज चीज कटलेट वजन वाढवण्याचं कारण नाही, उलट तो तुमच्या शरीराला सांगतो मी तुझी काळजी घेतो. जेव्हा घरचं खाणं टेस्टी वाटायला लागतं ना, तेव्हा बाहेरचं जंक आपोआपच कमी होतं. म्हणून पुढच्या स्नॅक टाइमला शरीर काय मागतंय ते ऐका आणि मग निर्णय तुमचा. कॉम्प्रोमाइज की कॉन्शियस चॉईस? रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी.